महापुरुष 7 सप्टेंबर 1971ला 20 वर्षांचा झालेला असेल. आता पहा, वेळेच्या संदर्भात एक पुस्तक अजून आहे, तुम्हाला दाखवतो, हे पहा. ही फाटकी पुराणी मिळाली आहे आम्हाला, भक्तांनी आणली आहे कुठनं तरी. कुठल्या वेळी तो जन्म घेईल या संदर्भात लिहिलंय. युग निर्माण की सुनिश्चित संभावना. लेखक आहेत बलराम सिंग परिहार. प्रकाशक आहेत युगनिर्माण योजना, गायत्री तपोभूमी, मथुरा. याच्या पृष्ठ नंबर 43 वर पहा. पृष्ठ नंबर 43 वर. तर सन 2000 आणि त्यापूर्वीची 30 वर्ष दिव्य देहधारी पुरुषाने जन्म घेतला आहे. ते सर्वांच्या मनात प्रसन्नता भरतील, जगातील सर्व कष्ट दूर करतील, अन्यायी आणि अत्याचारी लोकांनाही ते ठीक करतील. ह्या सन 2000च्या आसपासच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पुढे पहा. रात्रीच्या प्रथम प्रहरात जेव्हा मी गाढ निद्रेत असतो, तर स्वप्नात मला एका दिव्य महापुरुषाचं दर्शन होतं. त्याचे केस पांढरे, त्याचे केस सफेद, वस्त्रे शुभ्र आणि साधारणतः सुंदर वर्ण गोरा आहे आणि पायात चामडे विरहित पादुका, म्हणजे त्याच्या पायात बिनचामड्याच्या चपला आहेत. त्याच्या आसपास संत सज्जनांची गर्दी दिसते. यात पुढेही सांगितलंय की त्यांच्यात मला जळणाऱ्या लहान मोठ्या ज्वाळा दिसतात. त्याला आपल्या हवन ज्योती यज्ञ जळत असतो त्या ज्वाळा दिसत होत्या. आता काळाच्या संदर्भात काही भ्रम निर्माण होऊ नये म्हणून हे पहा. महाभारतानंतर अजून एक महाभारत. स्वातंत्र्यानंतर 4 वर्षांनंतर, म्हणजे 1947 नंतर 4 वर्षांनी सन 1951 मध्ये एक शक्तिशाली धार्मिक संस्था प्रकाशात येईल आणि साऱ्या जगाचा उद्धार करेल. उद्धारक या संस्थेचा स्वामी संचालक असेल. तसं याचं ह्या अनुवादकर्त्याने, कारण भविष्यवक्त्यांनी जे मूळ पाठ जो असतो, मूळ वचन जे असतं ते न समजल्यामुळे इथे संस्था लिहिलंय. त्याचा भावार्थ असा बनतो की भारत 1947 साली स्वतंत्र झाला आणि 4 वर्षांनंतर 1951 मध्ये दासाचा जन्म झाला. हाच संकेत या दासाबद्दल आहे. ह्याच पुस्तकात हे पहा. याचं हेडिंग आहे संघर्ष, प्रलय, महासंघर्ष आणि मग नवयुग. नॉस्ट्रॅडिमसचा जन्म फ्रान्सच्या सेंट्रेमी नावाच्या स्थानात 13 डिसेंबर 1503 मध्ये झाला. आता यांनी इथं काय सांगितलंय? 20व्या शताब्दीचा सर्वाधिक उल्लेख करणाऱ्या या महान भविष्यद्रष्ट्याने लिहिलं आहे की 20व्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे 1950 नंतर विज्ञानाचा विकास इतका जास्त होईल की अधिकतर जग हे नास्तिक होईल आणि सामाजिक आचारविचारांचा विसर पडत जाईल आणि चरित्र नावाची काही गोष्ट उरणार नाही. फॅशनचा अतिरेक होईल आणि घरात लोक नावालाच राहणारे असतील. बहुतेक लोक इथं तिथं रमणारे आणि गल्लीत खाणारे होतील. ह्या परिस्थितीत मी माझ्यासारखा एक विश्वविख्यात व्यक्ती कुठल्या महान धर्मनिष्ठ पूर्वेकडील देशात जन्म घेईल. ही व्यक्ती आपल्या छोट्या छोट्या भक्तांच्या सहयोगाने साऱ्या जगात खळबळ उडवून देईल. हा ऐतिहासिक महापुरुष अशा महासंघर्षाला जन्म देईल की घराघरात, नगरानगरात अंधाधुंद माजेल. ह्या उत्क्रांतीचा समय 20व्या शतकाच्या शेवटी आणि 21व्या शतकाच्या प्रारंभी होईल. यातून स्पष्ट झालं की सन 2000 20वं शतक संपलं आणि 21वं शतक चालू आहे आता 2013 मध्ये. ह्या वेळेबाबत नॉस्ट्रॅडिमसनी म्हटलं आहे आणि ना कुठल्या पूर्वेच्या महापुरुषांबाबत. तर यावरून स्पष्ट आहे, पुण्यात्म्यांनो, उशीर करू नका. ही वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही.
आणि ही वेळ अशी वाया घालवण्याची नाहीये. मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार, और तरवर से पत्ता टूट गिरे, बहुरने लागे डार. आता जसं काळानं सांगितलं होतं की द्वादश पंथ करूं मैं साजा, और नाम तुम्हारा ले करूं आवाजा. द्वादश पंथ नाम जो ले ही सो हमरे मुखान समोई. ते 12 पंथ कोणते आहेत? और अनेक उनसे हटकर और अनेक पंथ चलाऊं, या विध जीवों को फरमाऊं, जाओ जुग जीत संसारा, जीव न माने कहा तुम्हारा. आता आपण पुढे बोधसागर, कबीर वाणी एक चॅप्टर आहे. हे पहा कबीर सागर, संपूर्ण 11 भाग. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईहून प्रकाशित आहे. कबीर सागर ज्ञानसागर पहिला खंड, कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद बिहारी द्वारा परिष्कृत. मी हे यासाठी दाखवतोय की तुम्ही असा विचार करू नये की मी हुबेहूब दुसरीच प्रत दाखवतोय म्हणून हे प्रमाण दिलेत. आपण पाहू शकता. मुद्रक आणि प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. हा कबीर वाणी एक चॅप्टर आहे. यात 12 पंथ चलो सो भेद यात लिहिलं आहे. द्वादश पंथ काल फुरमाना, कबीर साहेब म्हणतायत, अर भूल्य जीव न जाव ठिकाणा, ताते आगम कह हम बाखा, वंश हमारा चुड़ामणि शाखा. पर प्रथम जग में जागू भरमावे, बिना भेद वो ग्रंथ सुरावे. दूसर सुरत गोपाल होई, अक्सर जो जोग दृढ़ावे सोई. आता यात वेळेच्या आधारे चालवले गेलेले कबीर साहेबांच्या नावाने असणाऱ्या 12 पंथांची ओळख दिली आहे. इथं हे पद्य स्वरूपात आहेत. आता तुम्हाला दाखवतो गद्य स्वरूपात. हे पहा, हा आहे कबीर चरित्रबोध, ती होती कबीर वाणी. हा आहे कबीर चरित्रबोध या कबीर सागरच्या मध्ये. आणि हा बोधसागरात 1870 पानं. 1870 पानं. इथं काय लिहिलंय? कबीर साहेबांच्या पंथाचा वृत्तांत. हा गद्य भाग आहे. नंबर 1 आहे नारायणदासांचा मार्ग. आता यांनी इथं चूक केली आहे. लिहायचं होतं चूडामणीजींचा पंथ. कारण नारायणदासांनी तर कबीर साहेबांच्या ज्ञानाला स्वीकारलंच नव्हतं, तर तो कबीर पंथ कसा झाला? अंडरस्टूड आहे. जो कबीर पंथाशी जोडलेले आहेत त्या पुण्यात्म्यांना ही गोष्ट नीट समजेल. हे विशेष करून आणि तुमच्यासाठी पण. आता म्हणतायत प्रथम नारायणदासाने, हे चूडामणी आहेत, आणि दुसरा यागोदास यांचा पंथ, आणि तिसरा गोपाल पंथ, चौथा मूलनिरंजन दासांचा, पाचवा टाकसारींचा, सहावा भगवानदासजींचा सत्यनामी पंथ, कमाली पंथ, हा कमाली नाहीये कमालीचा पंथ, राम कबीर पंथ, प्रेमधामाची वाणी पंथ, 11वा जीवा पंथ आणि 12वा गरीबदास पंथ. हा 12वा गरीबदास पंथ पण लक्षात ठेवा. आणि पहिले नारायणदास नाही, चूडामणी आहे. पुढे मी दाखवेनच ते सगळं. बाकी ठीक आहे. आता आपण पुढे कबीर वाणीवर, कबीर वाणी चॅप्टरमध्ये आपण 136 पानावर वाचत आहोत. द्वादश पंथ चलो सो भेद, ये द्वादश पंथ काल फुरमाना. या 12 पंथात काळाचाच हुकूम म्हणजे मंत्रजप होईल, त्याची चर्चा होईल. भूल्य जीव न जाव ठिकाणा, ताते आगम कह हम राखा, वंश हमारा चुड़ामणि शाखा. आता इथे यांनी पुन्हा बदल केलाय. इथं म्हणायचं होतं की पहिला तर चुडामणी आणि दुसरा जागू. यांनी इथं पहिला जागू म्हटलंय, जेव्हा की तुम्ही इथं बघू शकता दुसरा जागू आहे. हे पहा कबीर चरित्रबोधामध्ये इथं आहे पहिले नारायणदास, दुसरे जागोदास आहेत. तिथं पहिले जागोदास केले यांनी. म्हणतात ना, चोर चुरावे तुंबड़ी. आपण परत आलो आहोत कबीरवाणीवर. चोर चुरावे तुंबड़ी, और वो गड्ढे पाणी में, वो गड्ढे व ऊपर आवे ना, सच्चाई छानी ना. यांनी इथं गडबड केलेली आहे. नारायणदासांना कबीर पंथात जोडण्याचा विचार केला, त्यांनी स्वीकारलंच नव्हतं. चुडामणींपासून चाललेला हा पंथ धामाखेडापर्यंत पोहोचलाय. त्याला बाजूला करून अन्य निराळे पंथ अजून चालवले आहेत या नकली यांनी, काळाच्या दूतांनी. हे पहा, यात काही चांगले हंस आहेत, जसे गरीबदासांसारखे महापुरुष जे परमात्म्याने पाठवले होते ज्ञान इतरांना वाटण्यासाठी. हे पहा, द्वादश पंथ काल फुरमाना, भूल्य जीव न जाओ ठिकाणा, ताते आगम कह हम राखा, और वंश हमारा चुड़ामणि शाखा. हे नाही, इथं लिहायला हवं होतं प्रथम चुडामणी, दुसरा जागूदास, मग तिसरा सुरत गोपाल असायला हवा होता, आणि चौथा मूलनिरंजन वाणी,
आणि 5वा टकसार पंथ, 6वा जीवा पंथ, मग सत्यनामी पंथ, हे सारे तेच की राम कबीर पंथ, हे सगळे परमधाम की वाणी पंथ. आता इथून सुरू होतो 12वा. म्हणतायत संवत 1774 74, चुकून इथं 75 छापलं गेलंय. सोई तादन प्रेम प्रगटे जग सोई. हा 75 नाही 74 आहे. आदरणीय गरीबदासजी, हा 12वा पंथ गरीबदासजींचा. आता आपल्याला माहीतच झालं की गरीबदास पंथ आहे. तर ह्या संत गरीबदासजींचा जन्म गाव चुडाणी, जिल्हा जज्जर, हरियाणा यामध्ये त्यांचा जन्म संवत 1774 मध्ये झाला होता. इथे चुकून 75 छापलं गेलंय. तर इथे म्हटलं आहे की संवत 1774 मध्ये जेव्हा येईल, म्हणजे जगात प्रेम प्रकट होईल, म्हणजे तो माझ्या महिम्याची काही भाषा म्हणजे पूर्ण ज्ञान सांगेल. परमात्म्याने सांगितलं होतं की जेव्हा काळाचे दूत कबीर पंथात घुसतील तेव्हा माझ्या वाणीमध्ये पण गडबड करतीलच ते. कबीर पंथात सांगितलंय त्यांनी, कबीर सागरात नंतर बदल करून घेतलाय त्यांनी आपल्या मनाने. तर त्याच्या पुनरावृत्तीसाठी, त्याच्या पूर्ततेसाठी परमात्म्याने आपला लाडका आत्मा गरीबदासजी, जे 12व्या पंथाचे होते, त्यांच्या माध्यमातून यथार्थ ज्ञान सांगून ठेवलंय. सर्व तपशिलासहित एवढा मोठा ग्रंथ आहे तो, ज्याचा आपण अभ्यास करतोय. आता पहा, आता परमात्मा सांगतायत की संवत 1774, चुकून इथं 75 छापलं गेलंय. अर्थात दिन प्रेम प्रगटे जग सोई. आता काय सांगत आहेत की आज्ञा रह प्रेम बोध लावे कोल्ली चमार सबके घर खावे. म्हणजे ते भेदभाव कमी करतील. तर गरीबदासांचे शिष्य सर्व जाती धर्माचे लोक बनू लागले होते. पहा, मग काय म्हटलंय की 12व्या पंथवाले साख हमारी लिए जीव समझावे असंख्य जन्म वो ठोड़ नहीं पावे. हाय हाय. मग म्हणाले आहेत बर में पंथ प्रगट हुआ बानी और शब्द हमारे की निर्णय ठानी. की 12वा पंथ गरीबदासजी, गरीबदास वाले पंथ म्हणजे गरीबदासजींच्या द्वारे माझ्या महिमेची वाणी पुन्हा एकदा प्रकट होईल, पूर्ण तपशिलासहित सांगितली जाईल. आणि ज्यात 12व्या पंथवाले पण असतील गरीबदासजींच्या, इन्क्लुडिंग गरीबदास पंथ, इन्क्लुडिंग ते बाकीचे 11 पंथ, हे सगळे म्हणतायत शब्द हमारे का निर्णय ठानी. माझ्या बोलण्याचा अर्थ लावायला जातील पण अनर्थच करतील. आणि म्हणतायत अस्थिर घर का मरम नहीं पावे ये 12 पंथ हमी को धावे. हे 12च्या 12 पंथ सगळे म्हणतायत आमचं मूळ कबीर साहेब आहेत. नाव जपतात सर्व काळाचे. तर पहा, बर में पंथ प्रगट हो बानी और शब्द हमारे का की निर्णय ठानी. आमच्या वाणीचा निर्णय करणार पण नीट करूच शकणार नाहीत ते याचा निर्णय. अस्थिर घर का मरम न पावे म्हणजे सतलोकात जाऊ शकत नाहीत. 12 पंथ हमी को धावे. बर में पंथ फिर हम ही चल आवे. होय होय. कबीरदास साहेबांनी म्हटले की गरीबदासवाल्या पंथावर आम्हीच चालत येणार, सर्व पंथ मिटवून एकच पंथ चालू ठेवू. बोलो सतगुरुदेव. पुण्यात्म्यांनो, आपल्या परमात्म्याने इथं दास पाठवला आहे, आपली सगळी जशीच्या तशी पॉवर देऊन. आता पहा, तुम्ही पाहत आहात कशी सच्च्या ज्ञानाची रोशनी पसरली आहे, सर्व विश्वात पसरत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, तसंच भक्तांच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, CD DVD च्या माध्यमातून तहेलका माजवलाय दाताने आपल्या भक्तांसाठी, जेणेकरून शीघ्र ओळखतील मला आणि आपलं मूळ काम करतील, ज्याला ते विसरले आहेत. आता पहा काय सांगतायत की बर में पंथ प्रगट हो बाणी साख हमारी लिए जीव समझावे असंग जन्म ये ठोड़ नहीं पावे. बर में पंथ प्रगट हो बाणी शब्द हमारे की निर्णय ठानी. अस्थिर घर का मरम नहीं पावे 12 पंथ हमी को धावे. बर में पंथ हम ही चलकर आवे कबीर साहेब म्हणतायत मी स्वतः येईन. और सब पंथ मिटा के एक पंथ चलावे. मग म्हणतायत प्रथम चरण कलयुग निर्याना तब मग घर मांडो में दाना. इथं परमात्म्याने कमाल केली आहे की पहिल्या चरणात कलियुगाचं ते होईल जे मगहरच्या आत मी लीला केल्यानं होतं आणि तिथून सशरीर जाईल. तर मालकाने ती लीला प्रथम चरणात केली. आता मधली पिढी आता चालू आहे, जेव्हा 55 युग गेली.
1997 मध्ये 5505 कलियुग पूर्ण होतात. खूपदा सांगितलंय मी हे. कॅल्क्युलेट करून. आता पुढे काय म्हटलंय की 5505 तब ये वचन मेरा होगा साचा। मग म्हणालेत की धर्मदास मरी लाख दोहाई, ये मूल शब्द बार ना जाई। बाहेर जाऊ नये. मूळ ज्ञान आहे हे. पवित्र ज्ञान तुम जग में भाखो, सांगा. लेकिन मूल ज्ञान तुम गुप्त ही राखो। गोई म्हणजे गुप्त. मूल ज्ञान जो बाहर पढ़ ही बिचली पीढ़ी, वंश हंस नितर ही। 33 अरब ज्ञान हम बाखा, और मूल ज्ञान हमने गुप्त ही राख्या। मूल ज्ञान तुम तब लग छुपाई, जब लग द्वादश पंथ मिट जाई। तर पुण्यात्म्यांनो, असे सगळे पंथ मिटले आहेत. हे सत्य माना. आता पहा, मी अजून एक रहस्य दाखवतो तुम्हाला. कबीरवाणी चालू आहे. इथे 134 पानावर आलो आपण. 136 आणि 37 वाचलं आहे. इथं आहे त्या 13 पंथांची 13च्या 13ची व्हरायटी लिहिली आहे. त्या 13च्या 13 परमात्म्याचे अंश आहेत. तसे तर परमात्म्याचे सारेच अंश आहेत. भले ते काळानुसार चालतील किंवा फसलेले असतील. ती 12 जी नकली मुलं आली होती ती परमात्म्याचीच होती. पण आता हे काय सांगतायत पहा, की यात प्रथम वंश उत्तम, हा चूडामणी आहे. दूसरा ये जागू जुग्गू है, ये तीसरा अहंकारी प्रचंड, चौथा वंश बेर है, पांचवा वंश निंद्रा, छठा वंश उदास, सातवां वंश ज्ञान चुतराई, हे सतनामी पंथ आहेत, सारे टकसारी पंथ. आठवें द्वादश पंथ विरोध, नौवां वंश पंथ पूजा, 10वां वंश प्रकाश, 11वां वंश प्रगट पसारा, और 12वें वंश प्रगट हो जिया। 12वा गरीबदासजींचा. आता काय म्हणालेत परमात्मा, की 12वा जो वंश येईल गरीबदासजी, त्यांच्याद्वारे माझ्या वाणीचं, माझ्या महिम्याचं काहीतरी थोडंसं उजळल्यासारखं होईल. पूर्ण क्लिअर नाही होणार. आता बघा, 12वें वंश प्रगट हो उजियारा, और 13वां वंश हे दास तुमच्या समोर बसलेत. मेटे सकल अंधियारा। ओय होय। और एता एती दगा काल की समाई, फिर भी तत् बिंदु की टेक रह जाई। ओय होय होय। तरी ते म्हणतायत की एवढी इतका दगा करेल काल, की तरीही माझं तत्वज्ञान शिल्लक राहील, संपवू शकणार नाही तो. आता पुण्यात्म्यांनो, आता निर्णय करूयात तुमच्या समक्ष, की आता वर्तमानात किती कलियुग गेलं आहे. पवित्र हिंदू धर्मात ह्या शंकराचार्यांच्या द्वारा रचले गेलेलं पुस्तक एक ऑथेंटिक रेकॉर्ड मानलं जातं. यातूनच आपण स्पष्ट करतो की वर्तमानात किती कलियुग संपलं आहे हे पहा. हे एक पुस्तक आहे, ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. ह्या इथे काही विवेचन दिलं आहे. ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. संपादक पण हे पहा, स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज. स्वरूपानंदजी ह्या इथं बसले आहेत. आत्ता वर्तमानात ते या गादीवर बसले आहेत. श्री स्वामी हे 2 मठांचे अधिकारी आहेत. ज्योतिष पीठाधीश्वर एवं द्वारका शारदा पीठाधीश्वर ह्या दोन्हींचे ते इंचार्ज आहेत, सरस्वतीजी. आता इथे काय लिहिलंय, हे आहेत संपादक, लेखक एवं संकलनकर्ता विष्णुदत्त शर्मा, अध्यक्ष आध्यात्मिक उत्थान मंडल दिल्ली. प्रेरणास्त्रोत श्री सुबुद्धानंद ब्रह्मचारीजी, मुद्रक फाइन प्रिंट अँड पॅक्स. हे पहा, अखिल भारतीय आध्यात्मिक उत्थान मंडल, 1/3234 गल्ली नंबर 2, रामनगर विस्तार, मंडोली रोड, शहादरा, दिल्ली. आणि हे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. यात पहा, याच्या 11व्या पानावर आद्य शंकराचार्यांचं संक्षिप्त जीवन. आता ह्याविषयी काय लिहिलं आहे, की साधारण 2500 वर्षांपूर्वी श्री शंकराचार्यांचा जन्म चर्मराती अवस्थेच्या युगात केरळ प्रांतात पूर्णा नदीच्या तीरावर कालाडी गावात धर्मनिष्ठ नंबूद्री शैव ब्राह्मण श्री शिवगुरू यांच्या घरी झाला. आता इथे पहा, गुरु परंपरागत मठांच्या अनुसार त्यांचा आविर्भाव, शंकराचार्यांचा जन्म शंकर भगवानांच्या आशीर्वादानं झाला आहे, म्हणून त्यांचं नाव शंकर ठेवलं गेलं.
गुरु परंपरागत मठांच्या अनुसार त्यांचा आविर्भाव काल म्हणजे जन्म काळ ईसापूर्व म्हणजे इसवी सन पूर्व 508 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 508 वर्षांपूर्वी मानला जातो. हे या ठिकाणी त्यांनी 476 वर्ष असं लिहिलं आहे. हे चुकीचं लिहिलं आहे. हे इथे लिहायला नको होतं. कारण 32 वर्षांचे असताना त्यांचा मृत्यू झाला होता. तर 508 मधून 32 जर वजा केले तर 476 उरतात. तर हे पहा. तर इथे हा संकेत आहे. तर साधारण 508 वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला असावा. म्हणजे इसवी सन पूर्व 508. ठीक झालं? आणि आजपासून जर आपण मोजलं 2012 पासून, तर शंकराचार्यजींचा जन्म कधी झाला? 5520 वर्षांपूर्वी. 508 मिळवा 2012 मध्ये. आजपासून शंकराचार्यजींचा जन्म 2520 वर्षांपूर्वी झाला होता. आणि त्यावेळी कलियुग किती संपलं होतं ते पाहू. हे पुस्तक आहे हिमालय तीर्थ. हे पण शंकराचार्य यांच्याकडून लिहिलं गेलं आहे त्यांच्याच आदेशावरून. हे आहेत जे.पी. नंबुरी, उपमुख्य कार्याधिकारी, श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती. हे इथे छापलंय. या इथून यांचे सगळे प्रकाशक आहेत रंजू चक्रवर्ती, 76A/1, बाम्माचरण राय रोड, कलकत्ता. हे मुद्रक आहेत गिरी प्रिंट सर्व्हिस, कलकत्ता. यातल्या 42व्या पानावर तुम्हाला दाखवतो 42. ही शंकराचार्यांच्या जन्माची भविष्यवाणी आहे. आणि हे शिवरहस्य नावाचं कुठलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा श्लोक आहे. त्या श्लोकाचा अनुवाद इथं केला आहे. कलियुगाची 3000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बौद्ध भिक्षुकांच्या मतावर विजयप्राप्तीसाठी शंकराचार्य म्हणजे शंकर यतीच्या रूपामध्ये जन्म घेतील. हे पहा, कलियुगाची जेव्हा 3000 वर्ष व्यतीत होतील तेव्हा श्री शंकराचार्यांचा जन्म होईल. आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आजपर्यंत कलियुगाची किती वर्ष संपली आहेत. 3000 अधिक 2520. 3000 जसं शंकराचार्यांचा जन्म झाला इसवी सन पूर्व 508 वर्ष, अधिक खालून इथून गणती केली तर 2520 वर्ष झाली आज 2012. तर त्यावेळी कलियुग किती संपलं होतं जेव्हा त्यांचा जन्म झाला. जेव्हा 3000 वर्ष संपली होती तर टोटल मिळवा दोन्हींची. 5520 वर्ष झाली. आता 5505 केव्हा होतील? जसं जेव्हा 2000 सालात आपण जातो तेव्हा ख्रिस्ताला जन्म घेऊन 2000 वर्ष झालेली असतात. तर 2508 वर्ष झाली होती शंकराचार्यांच्या जन्माला. म्हणजे 5508 वर्ष कलियुगाची संपली होती 2000 मध्ये असं समजा. आता अजून मागे जाऊया. 3 अजून कमी करू. 1997 मध्ये 5505 वर्ष संपलं होतं कलियुग. आणि 1997 मध्ये दासाला परमेश्वर मिळाले होते आणि त्यांनी सांगितलं होते की आता वेळ आली आहे, डिस्क्लोज करून टाक सारनाम आणि सतनामाचं, डोंट वरी. बोलो सतगुरुदेव. आता पुण्यात्म्यांनो, असा विचार करू नका की दास बनावट बोलून आपल्याला मूर्ख बनवतो आहे. उलट तो आपल्याला बुद्धिमान बनवतो आहे आणि सत्याची ओळख करून देऊ इच्छित आहे की त्यावेळी दासने यांना पाहिलं सुद्धा नव्हतं की हे, आणि कबीर सागराला इतकं सखोल जाणलं नव्हतं. परंतु मालकाने जे लेख लिहिले वेळोवेळी ते आपोआप होत गेले. आता पहा सन 1997 मध्ये कसं तुम्हाला खरं वाटेल पहा. दासांनी एक पुस्तक लिहिलंय आध्यात्मिक ज्ञानगंगा, आणि जे आपल्या हातामध्ये आहे यामध्ये एक लेख आहे. 538व्या पानावर यथार्थ कबीर पंथ परिचय नावाचा एक लेख आहे. आणि यात इथं लिहिलं आहे
ह्या दासाला म्हणजे रामपाल दासाला परमेश्वर कबीर साहेबजी संवत 2054 मध्ये फाल्गुन मास शुक्ल पक्ष एकम मार्च 1997 मध्ये दिवसा 10 वाजता भेटले होते आणि सार शब्दांची वास्तविकता आणि संगतीला दान करण्याचा योग्य वेळेचा संकेत देऊन ते अंतर्धान पावले होते आणि यांना म्हणजे मला परमात्मा भेटले होते. यांना पुढील आदेशापर्यंत रहस्ययुक्त ठेवण्याचा आदेश दिला होता आणि मग परमात्म्याने अजून एक अनमोल खजिना आता 10 दिवसांच्या आत आपल्याला दिला आहे. हे मी आपल्याला सांगू इच्छित आहे दास. हे पहा, एक आहे सूक्ष्म वेद बोध. यात परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, धर्मदास, एक अशी वेळ येईल की सर्व विश्वात माझंच ज्ञान आणि माझाच महिमा राहील आणि सगळं ज्ञान, सगळे पंथ हे समाप्त होतील आणि फक्त एक पंथ राहील. हा आहे कबीर सागर. हा तोच कबीर सागर बोध सागरचा खंड आहे. यात अध्याय आहे स्वसमवेद बोध. आणि इथं पहा 171 पानावर इथं परमात्म्यानं 600 वर्ष आधी सांगितलं होतं धर्मदासाला. इथे हे खालून पहा, कबीर सत्य कबीर वचन म्हणजे कबीर परमेश्वराची वचनं आहेत ही. आता इथे कबीर साहेब बोलतायत, तर इथे पहा, इथे लिहिलं आहे की 5 सहस्र और 500, 5500 जब कलयुग बीत जाए, जेव्हा 5500 म्हणजे 5500 वर्ष कलियुग संपेल तेव्हा महापुरुष फरमान जग तारण को आए. परमात्म्याने म्हटलं आहे की जेव्हा 5500 वर्ष कलियुग संपेल तेव्हा महापुरुष फरमान तब जग तारण को आए. हिंदू तुर्क आदि सब है, जेते जीव जहान और सतनाम की साख गह ये पाव पद निर्वाण. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा हा आदेश लिहिलेला आहे खूप पूर्वी. आता हे खरं होणारच होतं. काय म्हटलंय की हिंदू तुर्क, हिंदू तुर्क म्हणजे मुसलमान, हिंदू मुसलमान इत्यादी अजून इतर जेवढे जसे काही शीख धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे किंवा अन्य इतर वेगळे झाले, काही पंथ बनले, हे सर्व जेते जीव जहान और सतनाम की साख गहे म्हणजे सत्यनामाला प्राप्त करून पावे पद निर्वाण. निर्वाण म्हणजे मोक्ष प्राप्त करतील. सगळेजण मोक्ष प्राप्त करतील जे शरण येतील ते. यथा सरितगण हे सगळे कसे होतील एक? सर्व पंथ बंद करून एक पंथ चालवा. हे सगळं कसं मिळवाल? पहा, या ज्ञानाच्या आधाराने हे कसे आले. यथा सरितगण, सरितगण, सरितगण म्हणजे दर्या, सगळ्या नद्या. आप ही मिले सिंधू में धाये. जशी नदी स्वाभाविकपणे शेवटी सागराला मिळते, ती त्यांच्या हातातील गोष्ट नसते, त्या आपोआपच प्रवाही होतात. यथा सरितगण आप ही मिले सिंधु में धाये. सत सुकृत के मध्य तिमी ये सभी पंथ समाये. ज्या प्रकारे सर्व नद्या स्वतःहून जाऊन समुद्राला मिळतात, संपूर्ण वेगानिशी जातात, जसं की त्याच प्रकारे सत सुकृत के मध्य म्हणजे सत्यपंथ मी चालवेन, ज्यामध्ये सर्व पंथ समाविष्ट होतील. जशा नद्या समुद्राला जाऊन मिळतात तसं आपोआप. हा ठीक म्हणजे निर्धारित समय मी जो करून ठेवलाय धर्मदास, हे ठीक म्हणजे निर्धारित समयी जे करून ठेवलेलं आहे धर्मदास, जोपर्यंत ही ठीकची वेळ म्हणजे 5500 वर्षांचं कलियुग संपत नाही, तोपर्यंत तर माझी ही वाणी इतरांना अगदीच निराधार दिसू लागेल, जी सूक्ष्म वेदात म्हटलेली आहे. पहा, जब लग पूर्ण हो नहीं ठीक होती थी वार. जोपर्यंत हा निर्धारित वेळ येत नाही, ठीक म्हणजे निर्धारित वेळ, निश्चित वेळ. जसं की हा ठीकचा अर्थ दासाने बरोबर ओळखला, जसं आपण लहानपणी म्हणत असू. एक व्यापारी पैसे देत नाहीये, नुसतं ठीक ठीक असं म्हणतोय, म्हणजे स्थानिक भाषेचा हा शब्द आहे ठीक. तर ठीकचा अर्थ निर्धारित समय, निर्धारित करणं. तर ठीक
परमात्मा म्हणतायत की जेव्हा माझ्याद्वारे निश्चित केलेली ही वेळ 5500 वर्ष म्हणजे कलियुग 5500 वर्षापर्यंत संपत नाही, तोपर्यंत असंच राहील, असं कबीर सागरमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्या दिवशी हे पूर्ण होईल. आता पहा, जब लग पूर्ण होए नी ठीके का यानी ठीक का तिथि बार और कपट चातुरी तबलो ये सब संवेद निराधार है. माझी वाणी तोपर्यंत निराधारच जाणवेल. पुढे काय म्हणतायत? ह्या कपट चातुर्याच्या आधाराने लोक फसवत राहतील, असंच इथेही म्हटलंय. सब ही नार शुद्ध तब सब ही नर नारी शुद्ध तब जब ठीक का दिन आवंत. जेव्हा माझी निर्धारित वेळ येईल ना, 5505 वर्ष जेव्हा संपतील कलियुगाची, तेव्हा म्हणतात, कपट चातुरी छोड़ के सब शरण कबीर गहंत. म्हणतायत सगळे नरनारी शुद्ध होऊन जातील, त्यांच्यात काही कपट राहणार नाही. त्यांना कळेल की हे सगळं पाप आहे. आपल्या प्रामाणिकपणाने कमाई करतील ते, म्हणजे फालतू खर्च बंद करतील. थोड्यामध्येच ते सर्व खूप कमाई करतील. आणि आपण एक्स्ट्रा पैसे खर्च करतो बिडी, तंबाखू अशा व्यसनांवरती. मोठमोठी घरं बनवण्यामध्ये आपल्या जीवनाचा सगळा वेळ व्यतीत करतो. विवाह लग्नांमध्ये बकवाद खर्च करतो. बिनामतलब खर्च करून आपण कर्जाखाली दबून जातो. तर हे सगळं सोडून दिलं जाईल. मग भक्तीचा आरंभ तर होईल, थोड्या पैशातच गुजारा होईल. तर असं सांगितलं आहे, पहा. सब ही नारी नर शुद्ध तब जब ठीक का दिन आवंत और कपट चातरी छोड़ कर सब शरण कबीर गहनते. कबीर साहेबांना शरण जातील, मला शरण येतील सगळेच्या सगळे. एक अनेक हव गए. हे जेवढेही वेगवेगळे पंथ, अलग अलग धर्म बनले आहेत, पुन अनेक हो एक. पुन्हा म्हणजे हे सगळे परत एकत्र होतील. एक अनेक हव गए हो गए और पुनः अनेक हो एक. हंस चले सतलोक को सब सतनाम की टेक. होय होय. आता पुण्यात्म्यांनो, सत्यनामाची ही किती किंमत सांगितली आहे की सत्यनामाच्या जपाने सर्व जे शरण येतील या दासाच्या माध्यमातून, रामपाल दासजींच्या माध्यमातून. तो सभी हंस चले सतलोक सब. कोण सगळे? जे सत्यनाम की टेक म्हणजे सत्यनामाला प्राप्त करून नियमित राहतील, सगळे सतलोकाला जातील, टोळी टोळीने जातील, मेळा भरवून जातील. सत्कर्मियांनो, पुण्यात्म्यांनो, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. जशी ही मुलं जातात प्रचार करायला, असे सगळे जात राहतील सतलोकामध्ये. सतलोकामध्ये आपलं एक पाऊल सतलोकात राहील कायम. एक अनेक हो गए पुन अनेक हो एक. हंस चले सतलोक को सब सतनाम की टेक. हे सतनाम हे राधास्वामीवाल्यांना समजू नये म्हणून कसं परमात्म्याने लपवून ठेवलं होतं, पहा. आणि हे नकली आहे हे समजून जाईल सहज. आपल्याला कसा विश्वास देतात ते की ते नकली आहे आणि हे असली आहे याचा. कारण की अनधिकाऱ्यांकडून हे सतनाम प्राप्त झालं ना 2 अक्षरांचं, त्याचा तसाही काही उपयोग होणार नाही, काही लाभच मिळणार नाही त्याचा. कोणी डुप्लिकेट, कोणी पासपोर्ट बनवतो, ते दोघेही दोषीच असतात. तर ते खूप उशिरा समजते की जेव्हा त्याचं सगळं चेकिंग होतं सतलोकमध्ये, तोपर्यंत सगळं संपलेलं असतं. आता इथे पहा, पुढे काय सांगितलं परमात्म्याने? घर घर बोध विचार हो. होय होय. माझ्या ज्ञानाचा, बोध म्हणजे ज्ञान, घरोघरी विचार विमर्श चालेल आणि सबकी दुर्मती दूर बहाए. सगळ्यांची दुर्मती दूर होऊन जाईल. हाहाकार माजलाय, हे माझं ते माझं. सासू सुनांमध्ये म्हणजे सुनेचं आणि सासूचं की भांडणं होतील, शेजाऱ्यांमध्ये मारामाऱ्या होतील, भावा बहिणींमध्ये प्रेम राहणार नाही, हाय खातील. म्हणतायत हे सगळं शांत होऊन जाईल. कोणामध्ये या हाहाकार नाहीसा होईल. तुम्हाला कळेल की परमात्म्याची भक्ती करण्याने यातून सुटका होईल. आणि जे मालिकला द्यायचं आहे तो इतकं देईल की तुम्हाला संपता संपणार नाही. हे सत्य आहे. हे पहा, घर घर बोध विचार हो दुर्मति दूर बहाए. कलयुग में एक हो कस एक है सोई और बरत सहज सुबाए. कलियुगामध्ये हे सगळे एक होतील और बरते सहज सुभाए. म्हणजे सगळे प्रेमाने राहतील. सगळ्यांना कळेल की दुसऱ्याच्या आत्म्याला हानी पोहोचवली तर आपलं किती नुकसान होतं, किती दुःख भोगावं लागतं. कहते कहा उग्र का शूद्र हो. डाकू, चोर, लुटेरे, ज्यांना तुम्ही क्षुद्र जातीचे म्हणता, जे कोणी वाईट कर्म करतात, म्हणतायत की
हर सब की भवभीर और सो सत समान समदृष्टि है समृत सत कबीर। की सर्व, कुणी कठोर असो, कुणी क्षुद्र असो, डाकू, चोर सगळे या गोष्टीचा स्वीकार करतील की आम्ही चूक करत आहोत आणि अतिशय सच्चाईने ह्या मार्गाला ग्रहण करतील. आणि खूप गर्दी म्हणजे बहुसंख्य लोक ह्या वस्तूला, ह्या सतनामाला, ह्या पंथाला ग्रहण करतील. आणि तो जो मार्गदर्शक असेल, तो समान दृष्टीने सगळ्यांना एक दृष्टीने आणि समान स्वभावाने, एक भावाने व्यवहार करेल आणि मग तो समर्थ सतकबीर असेल. बोलो सतगुरुदेव। आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला सगळं समजलं. परमात्म्याने सांगितलंय की ह्या कलियुगाची जेव्हा 5500 वर्ष संपतील तेव्हा मी येईन आणि एक पंथ चालवेन आणि पूर्ण विश्व एक होईल. माझा जप, माझंच गुणगान करीन, सगळं विश्व एक होईल. हे तर परमात्म्याने निश्चित केलं आहे 600 वर्षांपूर्वी. आता त्यांच्या सहयोगी अन्य बऱ्याचशा महायोग्यांनी परत ह्याचं समर्थन केलं आहे. परमात्मा जे प्राप्त छोटी मोठी दिव्य दृष्टी देऊन. आता जसं की आधी तुम्हाला दाखवतो. एक जय गुरुदेव पंथाचे महापुरुष झाले होते श्री तुलसीदासजी, जे मथुरामध्ये एक अलग पंथ बनवून राहत होते आणि नावं मात्र बदलली आहेत, पण क्रिया मात्र तीच आहे. जे राधास्वामी जे आग्रावाले करतात, 5 नामं, असे कान बंद करायचे, हठयोग वगैरे. पण तो पुण्यात्मा होता, परमात्म्याचा प्यारा बच्चा. कोणत्या जन्मात त्याने चांगली भक्ती केली होती, त्याच्या पुण्यकर्मांनी बॅटरी चार्ज केलेली होती. त्याने 1971 मध्ये एक भविष्यवाणी केली होती की एक महापुरुष जो पूर्ण जगाला खरं ज्ञान देईल, सारं विश्व त्याचा आदर करील आणि तो प्रकट झालेला आहे. आता मी त्यांच्याच शब्दात ऐकवतो, तुम्हाला आवडेल, पहा. जय गुरुदेव की अमरवाणी, भाग 2. आणि हे कुठे छापले ते पाहूया. हे आहेत श्री तुलसीदासजी. ते आता नाही आहेत, जाणारे जातातच. जय गुरुदेव की अमरवाणी, शाकाहारी सदाचारी बालसंघाकडून संकलित. प्रकाशक आहेत दिव्या शर्मा, 88 साकेत कॉलनी, मथुरा, उत्तर प्रदेश. मूल्य हे एवढं आणि मुद्रक आहेत अर्जंट प्रिंटर्स, पुराणा बस स्टँड, मथुरा, उत्तर प्रदेश. हे ते महापुरुष. आता याच्या खाली काय म्हणतायत की विश्वला शांती यांच्यापासूनच मिळेल. जोपर्यंत ते इथे होते तोपर्यंत सगळ्या नाश झाला विश्वाचा. शांती नावाची गोष्टच नव्हती. आता तुम्हाला दाखवतो. याच्या 58व्या पानावर पाहूया. 59व्या पानावर पहा. 59 पृष्ठ आहे, 59. आणि हे 28 ऑगस्ट 1971 मध्ये शाकाहारी पत्रिकेमध्ये छापलेलं होतं. त्यात म्हटलंय की यांनी काय म्हटलेलं आहे की महापुरुषाचा जन्म भारतवर्षातील एका छोट्याशा गावात झालेला आहे. त्या महापुरुषाचा जन्म भारतवर्षातील एका छोट्याशा गावात झालेला आहे आणि तीच व्यक्ती मानव इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्ती बनेल. त्याला जनतेचं इतकं मोठं समर्थन प्राप्त होईल की आजपर्यंत तसं कोणाला मिळालेलं नसेल. तो महापुरुष नव्या पद्धतीने विधान बनवेल आणि तेच विश्वातील संपूर्ण देशांना लागू पडेल. त्याचा एक ध्वज असेल, त्याची एक भाषा असेल. 28 ऑगस्ट 1971 मध्ये तुलसीदास जय गुरुदेववाल्या पंथाचे प्रवर्तक होते. त्यांनी भविष्यवाणी तर नंतर केली. त्यांनी सांगितलं की यात भविष्यवाणी पण दिली आहे की कसं होईल आणि यथार्थ वर्तमानवाणी सांगितली आहे की त्याचा जन्म झालेला आहे 1971 मध्ये 28 ऑगस्टला. मग लोकांनी विचारलं की भगवान, हे तर सांगा तो कुठे आहे? तुम्ही एवढं जाणताय तर हे तर सांगा तो कुठे आहे? तो कोण आहे? कुठे आहे? कुठल्याशा छोट्या गावात आहे? म्हणजे आम्ही त्याला शोधून काढू. तर यांनी परत काय सांगितलं यामध्ये 8 ऑगस्ट 1971ला पुन्हा सांगितलं, संकेत केला. पहा, याच्याच 50व्या पानावर. हेच ते पुस्तक आहे, जय गुरुदेव की अमरवाणी, भाग 2. आणि याच्या 50व्या पानावर 7 सप्टेंबर 1971ला यांनी
भविष्यवाणी केली आणि त्यात काय सांगितलंय, की तो आहे अवतार जो 28 ऑगस्ट 1971 मध्ये त्यांनी सांगितला होता. तो अवतार ज्याची लोक प्रतीक्षा करीत आहेत. 20 वर्षाचा झाला आहे. पुण्यात्म्यांनो,